इचलकरंजीतील ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष आणि वीजतज्ञ प्रताप होगाडे यांचं आज त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रताप होगाडे यांच्या निधनाची बातमी समजताच इचलकरंजीकरांना धक्काच बसला। एक वीजतज्ञ म्हणून त्यांची अलीकडे ओळख निर्माण झाली होती। याशिवाय ते समाजवादी पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी कार्यरत होते। अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली होती। उमेदीच्या काळात त्यांनी विविध सहकारी संस्थांची स्थापना केली। जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ते सहभागी झाले। पुढे जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली। याच पक्षातून त्यांनी एकदा विधानसभा निवडणूकही लढवली होती। अलीकडे त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला होता। गेली 20 वर्ष ते वीज क्षेत्रात कार्यरत असून वीज क्षेत्राचा त्यांचा दांडगा अभ्यास होता। त्यामुळेच त्यांना वीजतज्ञ म्हणून ओळखलं जात होतं। इचलकरंजीतील सुळकूड नळपाणी कृती समितीचे ते समन्वयक होते। उद्या सकाळी 8 वाजता इचलकरंजीतील पंचगंगा नदीघाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केलाय। सन्मान्य प्रताप होगाडे यांचं दुःखद निधन झाल्याची बातमी आमच्या कानावर पडली। त्यांनी अनेक वेळा या इचलकरंजी शहरातल्या वस्त्रोद्योग धंद्यासाठी असेल, यंत्रमाग धंद्यातल्या काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी असेल, झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या धारकांच्यासाठी असेल आणि सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यानं संघर्ष करून रस्त्यावर येऊन न्याय देण्यासाठी काम करणारे असे प्रताप होगाडे हे त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। 1986 साली कैलासवासी कॉम्रेड के मलावडी नगराध्यक्ष असताना त्यांनी त्या काळामध्ये नगरसेवक म्हणून कामसुद्धा केलेलं आहे। त्या इचलकरंजी शहराला भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये ते भेडसावू नये म्हणून कैलासवासी मलावडी आणि होगाडे साहेबांनी या शहराला 350 बोरसुद्धा मारले। खरं म्हणजे त्यांच्या निधनानं पुरोगामी डाव्या चळवळीची फार मोठी हानी झालेली आहे। खरं म्हणजे त्यांनी जे काही आत्तापर्यंत काम केलेलं आहे ते गरीब कष्टकरी जनतेच्या हिताचं काम केलं। अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं की सत्ता संपत्ती व स्वार्थावर डोळा ठेवून समाजामध्ये काम करणारे अनेक नेते मंडळी दिसतात, पण तत्त्वाचं आणि विचाराचं प्रामाणिकपणानं राजकारण करून समाजामध्ये आदर्श घालून देणारे जे काय ह्या देशामध्ये, राज्यामध्ये आणि आपल्या शहरामध्ये जे काही मुठभर नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये प्रतापराव होगाडे यांचं खऱ्या अर्थानं नाव घ्यावं लागेल। खरं म्हणजे मनोरंजन मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला खऱ्या अर्थानं सुरुवात केली। आणीबाणीच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना त्यांना अटक झाली। जवळजवळ 19 महिने ते तुरुंगात होते। तिथूनच त्यांची खऱ्या अर्थानं राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली। गेली जवळजवळ 30-35 वर्ष वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून प्रतापराव होगाडे यांचा अत्यंत जवळचा संबंध माझा होता आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला विजेच्या अन्यायी दरवाढीवर विरोधात व वेगवेगळ्या प्रश्नावर सातत्याने जो अन्यायाचा आवाज ओढवणारा एक महत्त्वाचा आवाज होता, तो अचानक गेल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रावर एक प्रकारे वीज संघटनेच्या दृष्टीनं अवकाळात पसरल्यासारखा प्रकार झाला। अनेक गोष्टीचा विचार करता प्रतापराव होगाडेंनी 273 कोटीची वीज बिलातील माफी संपूर्ण महाराष्ट्राला मिळवून दिली। तो विषय म्हणजे अत्यंत अवर्णनीय असाच होता, कारण सामान्यातल्या सामान्य लोकांच्या बिलातून ती संपूर्ण थकबाकी माफ झाली होती आणि तो विषय निकालात निघाला होता। त्याचबरोबर शेतकरी आंदोलनाचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न होता, पोकळ थकबाकीचा प्रश्न होता, तो लावून धरण्यात प्रतापराव होगाडेंनी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं होतं।